भावाला चुकवत नाही किंवा मी कथा चुकवत नाही. माझ्यावरती अनेक जणांचे आक्षेप आहेत. जिथपासून कार्यक्रम करतो तिथपासून आहे की नाही, या क्षेत्रामध्ये सगळे थकले, त्यांनी हात टेकले नाही. बरोबर आहे ना? म्हणून मी काहीतरी बोलावं असं माझा भावार्थ होत नाही. कारण का मलाही अजून कुणाच्या आहे की नाही एवढ्या पण चुकीमध्ये गावायचं नाही. सगळ्यांच्या लागलेल्या असतात नजरा. हा काय बोलतो, डबल मिनिंग बोलतो, या अश्लील बोलतात. तुम्ही या माझ्याकडं, अश्लीलता काय आणि काय असं ते शिकवतो मी तुम्हाला. ही सगळी सुंदर मंडळी की त्यांना अर्थ काय बोलते, कथा काय बोलते आणि त्याचा भावार्थ म्हणतात ना, गाताना त्याचा आनंद काय लुटता येतो, शब्दाचा भावार्थ आहे की नाही. तिथे काय डायरेक्ट शिव्या घालायचे काही आहे की नाही. दादा नाही आपली एक पावसाचं उत्पादन की एक काम होतो आहे की नाही, सगळी बारीक एकदम दणकडून आहे की नाही. तसं या ठिकाणी बोलायचं आहे की नाही. आम्हाला आता काही पहिल्यासारखं बारा राहणार की ज्या प्रश्न उत्तरावर चालायचे आहे की नाही. आता तेवढे कोण झाले नाही तर ती आता सगळ्यांना पाहिजे बुवा कशी काढतात ती बुकली आहे की नाही. एवढा पाहिजे बस आहे की नाही. आणि म्हणून तरी मी कधी पुराण सोडलं नाही किंवा कथा सोडल्या नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेतोय आपण म्हणतो ना, ही बाई तू आहे मला माहितच नाही. अगं तू आहे तसं ही बाई ही नाही, ही मला रोज देते है ना. ही बाई दही, ही मला दही रोज देते. ही बाई तुला काय सांगू, राधा मला रोज देते. पण कधी म्हणजे कधी माहिती काय, सगळ्या हंडीमध्ये विरजण टाकून झालं ना, विरजणाला दही लागतो का नाही. आपण सगळे गुरं राखलेले म्हणले, मी राखलेले असं मी म्हणत नाही. मी कुठल्या ह्याच्यात नाही आलेले, मी गुरं राखलेले आहे. गुरं काय असं म्हणतात ना, तर सगळ्या हंडीमध्ये घालून झाल्यावर ह्याला देते आहे की नाही. ह्याला देते कशी, रोज या हंडीमध्ये घालून. ही बाई दही देते बघा कशी, हंडीमध्ये घालून. ही माझी रेग्युलर यमक आहे बरोबर ना. आता त्याच्यातही बघायचं तुम्हाला मेल्याला काय हंडी हे नाही, गाण त्याच्याशिवाय काही दिसत नाही. पण पुढं बाय वैदही जोडली नाही. शब्दांची गंमत घ्या, पुढं वैदही जोडली नाही. मग वैदेशी जोड म्हणजे म्हणतात नाही, एवढा दिमाग चालला आमची पिकली, फक्त केस काढून नाही की नाही. केस काढत जाऊन फक्त समोर आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेते, गेला बैल नांगराचा फॅक्टर, नदी सुकळी शेतामध्ये ट्रॅक्टर, आता गेला जमाना पहिला ठीक नाही. परवा एका नवीन शिकवायला आम्हाला एकमेव बुवा सगळं याच्यापासून सगळं गातात. आम्ही काय गोट्या मारलेल्या आतापर्यंत. असू दे, मला कोणाला म्हणायचं नाही. महाकाळ बुवा असा बरोबर 5 दिवस असं त्याचा भावार्थाची सगळी गाणी ऐका. जिथे जायचं ना तिथं त्याच रंगाने रंगवायचं. भारूड असेल तिथं मी तमाशा करत नाही किंवा तमाशा भारूड करत नाही की नाही. आणि म्हणून या ठिकाणी घेतो बघा, तुमच्या मध्ये बघा ना कोणी ग, मला देही न दही दूध लोणी ग. तुम्ही जर बसायच्या कशाला देता, हिच्याकडे मागितलं तर देणार पण नाही मला वाटतं. जर सगळ्या पोऱ्या बघितल्या, पोरी सगळ्या गवळणी बघितल्या, त्याचा म्हणते ना हा गाणं मी ठीक नाही. मी तर रणात समजून जावा तसे या गवळणी आहे. काय पाहिजे देखणे शिकणे तर बाय मस्त, म्हणजे मी वाईट बोलत नाही बाई. असं ते माझ्या पोरा पण देखणे त्या झाड्या कुठे गेला. असं ते तुमच्या मध्ये बघा ना कोणी ग, मला देही न दही दूध लोणी ग. त्यात राधा ही जीव लावून, त्यात राधा ही जीव लावून, रोज प्रेमाने ही वै दही देते, ही वै दही देते हंडी मध्ये घालून. आता म्हणून माता सगळ्या मातामुळे सुटणे शब्दांचा अर्थ कळतो. आणि म्हणून कल्पेश भाऊ शिंदे गावपुरे याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं की जसं ते शाबरे. तुमच्या मध्ये बघा न कोणी ग, मला देही न दही दूध लोणी ग. त्यात राधा की जीव लावून, त्यात राधा की जीव लावून, रोज प्रेमाने घी वै दही देते गांडी मध्ये घालून. रोज प्रेमाने घी वै दही देते गांडी मध्ये घालून. प्रेमाने घी वै दही देते गांडी मध्ये घालून. रोज प्रेमाने घी वै दही देते गांडी मध्ये घालून.
चिपटे